5-6 दिवस झाले होते इकडं गावाला माहेरी येऊन. पण आता जत्रा यात्रा सगळं फिरून झालं होतं आणि आता आम्ही सकाळी जाणार होतो. कारण की पुढं साहेबांना ड्युटीला पण जायचं होतं. आणि सकाळी भावाला मी बोलवून घेतलं होतं, कारण की मी आईकडे जाणार नव्हते. आमचं सामान पण तिथं राहिलं होतं. नावदू पण आज संध्याकाळी पुण्याला जाणार होता. मग चला म्हटलं त्याला भेटून पण होतं आणि त्याला पण शिवला भेटायचं होतं. त्यामुळे तो सकाळी 8 वाजताच आला होता. आणि मग आम्ही पण सकाळी 8-8:30च्या दरम्यान नाश्ता करून घेतला आणि लगेच निघालो, कारण की साहेब पण पुढं लगेच ड्युटीवरती जाणार होते. सुट्टी संपली होती. शिवला म्हटलं चला आपलं गाड्या वगैरे सामान गोळा करून घ्या. साहेब रेडी होते. सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो. शिव पण बाबांच्या पाया पडून भेटून आला. नंतर मग काय निघालो आम्ही आमच्या गावाला. आणि बापरे, सकाळी एवढी थंडी होती ना. 8-8:30च्या दरम्यान आम्ही निघालो. जरा लेट निघालो पुन्हा, कारण की थंडी तर एवढी होती. पण सगळं आम्ही पॅकिंग वगैरे करून निघालो होतो. आणि शिवला पण मी फुल पॅक करून घेतलं. डबल टेबल असं स्वेटर वगैरे घालून घेतलं होतं. नंतर मग काय गेलो घरी. गेल्यावरती गेले लगेच साहेब ड्युटीवरती गेले. त्याच्यानंतर बघा ही खेळणी आली होती, पार्थला देत होता. यांचं चालू होतं मातीत खेळायचं, माती भरायचं. त्याच्यानंतर जी 5-6 दिवसाचे कपडे होते स्वच्छ धुवून वगैरे वाळत घातली होती, त्याच्याच मी घड्या करायला घेतल्या होत्या. सगळं आज आवरायचं म्हटलं. आता इथून पुढं आमचं डेली रुटीन चालू झालं घरचं. सकाळ संध्याकाळ तेच स्वयंपाक वगैरे. चला तर मग आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.